जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 33। ज्योतिष साहित्याचे कालविभाजन। जैन ज्योतिष साहित्याची परिपूर्ण माहिती करून घेण्यासाठी या साहित्याचे पुढील 4 भागात विभाजन करण्यात आले आहे। 1. आदिकाल इसवी सन पूर्व 300 पासून 600 इसवी सनापर्यंत। 2. पूर्व मध्यकाल 601 इसवी सनापासून 1000 इसवी सनापर्यंत। 3. उत्तर मध्यकाल 1001 इसवी सनापासून 1600 इसवी सनापर्यंत। 4. अर्वाचीन काल 1601 इसवी सनापासून 1860 इसवी सनापर्यंत। आदिकालातील ग्रंथरचना। साधारणपणे आदिकाल रचनेत सूर्यप्रज्ञप्ती, चंद्रप्रज्ञप्ती, अंगविद्या, ज्योतिषकरंडक इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो। सूर्यप्रज्ञप्ती हा प्राकृत भाषेतील एक प्राचीन ग्रंथ मानला जातो। यावर मलयगिरीची संस्कृत टीका आहे। हा ग्रंथ इसवी सन पूर्व 200 वर्षापूर्वीचा असावा। यात तिथी नक्षत्राचे कथन आहे। चंद्रप्रज्ञप्तीमध्ये सूर्याचा आकाशमार्ग, आयु, परिवार, अयन, नक्षत्र, तिथी, मास इत्यादींचे वर्णन आहे। बहुधा चंद्र सूर्य प्रज्ञप्तींचा विषय सारखाच आहे। चंद्र व सूर्याचा आकार यातून अर्धकपीठ अर्धसमचतुरस्र गोल असल्याचा सांगितला आहे। या प्रज्ञप्ती ग्रंथाशिवाय ज्योतिषकरंडक, अंगविद्या व लोकविजय मंत्र हे देखील प्राचीन ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले आहेत। ज्योतिषकरंडक या ग्रंथाची रचना इसवी सन पूर्व 300च्या आसपास झाली असावी। विषय आणि भाषा या दोन्ही दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे। या ग्रंथात अयनादी माहितीबरोबर नक्षत्रविषयी माहिती दिली आहे। नक्षत्रांच्या विविध अवस्थेला राशी म्हणतात। त्याचप्रमाणे नक्षत्रांच्या विशिष्ट अवस्थेला लग्न म्हटले आहे। या ग्रंथात कृत्तिका, धनिष्ठा, भरणी, श्रवण व अभिजित इत्यादी नक्षत्रांची माहिती दिली आहे। अंगविद्या या ग्रंथात प्रामुख्याने अष्टांग निमित्ताचे विस्तारपूर्वक व विविध दृष्टीने कथन केले आहे। या ग्रंथाचा रचनाकाल कुशाण व गुप्त यांच्यामधील काळातील मानला जातो। पूर्व मध्यकालीन ज्योतिष साहित्य। पूर्व मध्यकालीन ज्योतिष साहित्यामध्ये आपणाला द्वितीय भद्रबाहू कृत, अर्हचूडामणी सार, करलक्षण, ऋषीपुत्र कृत संहिता तथा निमित्तशास्त्र, हरिभद्र रचित लग्नशुद्धी व लग्नकुंडिका, महावीराचार्य रचित ज्योतिषपटल व गणितसार संग्रह, चंद्रसेन रचित केवल ज्ञान होरा गणितसार, संस्कृत ज्योतिर्ज्ञानविधी व कन्नड जातक तिलकादी ग्रंथाचा समावेश करता येईल। अर्हच्चूडामणी सार। प्रस्तुत ग्रंथाची रचना द्वितीय भद्रबाहू यांनी केली असावी। ही प्रश्नशास्त्रविषयीची एक प्रमुख रचना असून तिच्या 68 प्राकृत गाथा आहेत। हे भद्रबाहू वराहमिहिर यांचे बंधू असावेत। या ग्रंथारंभी वर्णाची संज्ञा सांगून पुढे स्वर व्यंजनांचे विवेचन केले आहे। प्रश्नोत्तरांचा नाश होताच कार्यसिद्धीचाही नाश होत असल्याचे सांगितले आहे। मात्र ग्रंथात जय पराजय, लाभ अलाभ, जीवन मरण इत्यादींचे विवेचन करण्यात आले आहे। या ग्रंथाची भाषा महाराष्ट्री प्राकृत आहे। या ग्रंथात मश्रुती नियमाचा वापर केलेला आढळून येतो। करलक्षण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा एक प्रमुख ग्रंथ मानला जातो। हा सामुद्रिक शास्त्राविषयीचा लहानसा ग्रंथ आहे। या ग्रंथात रेषांचे महत्त्व, स्त्री पुरुष यांच्या हाताची विविध लक्षणे, मणिबंध, विद्यारेषा, कुल, धन, समृद्धी, आयुष्य, धर्मव्रत
इत्यादी रेषांचे वर्णन आहे. भाऊ, बहीण, संतती यांच्याविषयींच्या रेषांचेही वर्णन आहे. या ग्रंथातील उद्देश स्वतः ग्रंथकर्त्याने स्पष्ट केला आहे की या ग्रंथात प्रामुख्याने करलक्षणांचे विवेचन असून जनकल्याणासाठी व नवागत शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रस्तुत ग्रंथाची रचना करण्यात आली आहे. ऋषीपुत्रकृत संहिता व निमित्तशास्त्र. ऋषीपुत्रांना गर्ग मुनींचे पुत्र असल्याचे मानण्यात आले आहे. ते ज्योतिष शास्त्राचे एक धुरंधर व विद्वान होते. ते ऋषीपुत्र कोणत्या तरी ऋषीवंशाचे अथवा मुनींच्या आशीर्वादापासून प्राप्त झालेले असावेत. यांची एक संहिता असून तिच्याविषयी विशेष माहिती मिळू शकत नाही. निमित्तशास्त्र हा त्यांचा ज्योतिषविषयीचा दुसरा ग्रंथ असून त्यात पृथ्वीवरून आकाशातील दिसणाऱ्या विविध फलाचे विवेचन करणे हाच या ग्रंथातील वर्णविषय आहे. या ग्रंथाचे विभाजन एकूण 60 अध्यायामध्ये करण्यात आले आहे. मोठ्या अध्यायांचे विभाजन पटलामध्ये करण्यात आले आहे. प्रारंभीच्या अध्यायामधून अंगविद्येची उत्पत्ती, स्वरूप, शिष्यांचे गुणदोष, अंगविद्येचे महत्त्व यांचे विवेचन आहे. गृहप्रवेश, वस्त्र, यान, धान्य, चर्या, चेष्टाद्वारे शुभाशुभ फलाचे कथन केले आहे. याचप्रमाणे इंद्रधनुष्य, चंद्रग्रह, नक्षत्र, तारा, अमावस्या, पूर्णमासी, युग, संवत्सर, ऋतू, मास, पक्ष, उल्कापात यांचेही विवेचन केले आहे. लोकविजय यंत्र. हा ग्रंथ 30 प्राकृत गाथांनी युक्त आहे. ज्योतिषशास्त्रावरील हा देखील एक महत्त्वाचा आणि प्राचीन प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यात येतो. यात प्रामुख्याने सुर्भिक्ष व दुभिक्ष यांची माहिती दिली आहे. अंतिम मंगलाचरणात त्रिलोकनाथ ऋषभदेवांच्या चरणस्थळी नमस्कार करून सिद्धीसाठी प्रस्तुत ग्रंथाची रचना केल्याचे म्हटले आहे. हा ग्रंथ शेतीविषयक माहितीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्यात शुभाशुभ फलाचेही वर्णन आहे. तत्वार्थसूत्र. उमास्वाती रचित तत्वार्थसूत्रातील 3-4 अध्यायांच्या दरम्यान ज्योतिषविषयक मूळ सिद्धांतांची माहिती देण्यात आली आहे. यांच्या मतानुसार ग्रहांचे केंद्र सुमेरू पर्वत असून ग्रह नित्य गतिशील असतात व ते मेरूला प्रदक्षिणा घालतात. ग्रह, नक्षत्र, प्रकीर्णक व तारा यांचे वर्णन 4थ्या अध्यायात सुस्पष्ट केले आहे. यांच्या ग्रंथात आलेली ज्योतिषविषयक माहिती संक्षेपरूप पण महत्त्वाची आहे. वराह मिहिरकृत चूर्णी साहित्य. वराह मिहिर यांनी बृहज्जातकात कालक संहितेचा उल्लेख केला आहे. निषिद्ध चूर्णी, आवश्यक चूर्णी आदी ग्रंथांवरून त्यांचे ज्योतिषशास्त्राविषयीचे ज्ञान समजू शकते. तिलोयपण्णत्ती. यतिवृषभाचार्य रचित कर्णानुयोगातील हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ असून या ग्रंथात ज्योतिर्मंडलाचे संपूर्ण व सुंदर विवेचन केले असून ज्योतिर्लोकांधकारातील अयन, गगनमार्ग, नक्षत्र तसेच दिनमान यांचे विस्तृत विवेचन केले आहे. गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. वर्षोत्पात, देवोत्पात, उल्कोत्पात, गंधर्वोत्पात इत्यादी उत्पादाद्वारे शुभाशुभत्वाचे सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे. हरिभद्रकृत लग्नकुंडिका व लग्नशुद्धी. हरिभद्र सुरी 8व्या शतकातील एक महान व गाढे विद्वान मानले जातात. साहित्यातील सर्व प्रकार त्यांनी हाताळलेले दिसतात. ते कथा, दर्शन, आगमादी शास्त्रातील प्रकांड पंडित होते. त्यांनी एकूण 1440 प्रकरण ग्रंथांची रचना केली आहे. त्यातील 88 प्रकरणांची माहिती मिळते. त्यांच्या इतर 26 ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे. लग्नशुद्धी ही ज्योतिषविषयीची प्राकृतमधील रचना आहे. यात लग्नफल, लग्नासंबंधीचे, ग्रहांचे फळ, ग्रहांचे स्वरूप, द्वादश भावांची नावे यांची चर्चा केलेली आहे.
या ग्रंथाला जातकशास्त्र तथा होराशास्त्र असे संबोधले असून उपयोगितेच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे.